नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 रजिस्ट्रेशन प्रोसेस हे चालू झालेलं आहे. कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जर आपण बघितलं सीईटीच्या वेबसाईटला आपण आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नोटीस एल-एल-बी 5 इयर्स 26 ह्याची अपडेट आलेली आहे. ओके. यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सीईटी 2026 रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार आहे हे ऑलरेडी चालू झालेलं आहे. 9 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 ही एंड डेट आहे आणि स्टार्ट झालेला आहे 9 तारखेपासून जानेवारीपासून. ओके. आणि याची जी एक्झाम होणार आहे 8 मे 2026 रोजी. ओके. सो स्टार्टिंग डेट जी तुमची आहे 9 जानेवारी ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेला आहे. त्यानंतर एंड डेट जी आहे 24 जानेवारी 2026 महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सीईटीसाठी आपण बोलत आहोत. त्यानंतर यामध्ये लिहिलंय अपर आय-डी इज कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी आहे सीईटी रजिस्ट्रेशन. पार्ट 1 आपण व्हिडिओ बनवलेली आहे. ती ऑलरेडी चॅनलला अवेलेबल आहे. कशा पद्धतीने दिसते ती व्हिडिओ त्याचा तुम्हाला एकदा मी दाखवतो. अशाच पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. कारण की अपर आय-डी जर तुम्ही बनवला नाही तर तुमचं सीईटीचं रजिस्ट्रेशन होणार नाही. ओके. सो अपर आय-डी शुड क्रिएट थ्रू डिजिलॉकर. डिजिलॉकर हा ॲप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा तुमच्या आणि मोबाईलमध्ये डाउनलोड केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी काय असणार आहे ती सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे. ते तुम्हाला एकदा मी दाखवतो. व्हिडिओ आहे. त्यामधली एक जी व्हिडिओ आहे ही समोर तुम्हाला दिसेल आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स येत होते व्हिडिओसाठी. सो ही व्हिडिओ आपण बनवलेली आहे. यामध्ये लिहिलंय एल-एल-बी 3 आणि 5 इयर सीईटी 2026 रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप पार्ट 1. पार्ट 1 मध्ये एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट पण आहेत आणि महाराष्ट्र सीईटी 5 इयरचे पण स्टुडंट दोन्ही स्टुडंटसाठी एकच व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवलेली आहे. ओके. त्या अगोदर तुम्हाला हा अपर आयडी सुद्धा बनवावा लागतो. हा अपर आयडी कसं बनवायचं त्याची सुद्धा व्हिडिओ ही बनवलेली आहे. ही सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सीईटी जर आपण बघितलं रजिस्ट्रेशन तर 7,200 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ही व्हिडिओ बघितलेली आहे आणि ही व्हिडिओ कमी विद्यार्थ्यांनी बघितलेली आहे अपर आयडीसाठी. जर तुम्ही अपर आयडी बनवला नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. हे एवढं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. त्यासाठी हे अपर आयडी कसं बनवायचं त्याची व्हिडिओ ही बनवलेली आहे. चॅनलला आपल्या अवेलेबल आहे किंवा तुम्हाला आय बटनमध्ये वरती तुम्हाला दिसेल ती व्हिडिओ किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती व्हिडिओ दिसून जाईल. या दोन्ही व्हिडिओ पार्ट 1 आहे. ओके. आता एल-एल-बी 5 इयर्स पार्ट 2 ही आता मी बनवत आहे, जी आपली कंटिन्यू चालू आहे आणि एल-एल-बी 3 इयर्सची पार्ट 2 ऑलरेडी बनवलेली आहे. सो 5 इयर्सचा आपला व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये आता मी सांगत आहे तुम्हाला पार्ट 2 कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवायचं आहे. त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अपर आयडी रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर प्रॉपरली रजिस्ट्रेशन करा. ओके. आता पुढे आपण डायरेक्टली व्हिडिओ चालू करूया. सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी, त्या रजिस्ट्रेशन एक्झामिनेशन पोर्टल यावरती क्लिक करतील आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आतापर्यंत काहीही केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याच बटनवरती क्लिक करायचं आहे. जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी आतापर्यंत रजिस्टर नाही केलं, त्या विद्यार्थ्यांना रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. कशा पद्धतीने फिलअप करायचं त्याची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. जी तुम्हाला आता मी सांगितलेली आहे. त्या पद्धतीने रजिस्टर करा. ईमेल आयडी आणि पासवर्ड हा तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल ए-वाय 26-27 यावरती क्लिक करायचं आहे. इथे ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमचा टाकायचा आहे. साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. आता तिची विंडो तुम्हाला ओपन होईल. ही प्रोफाईल तुम्हाला यामध्ये अशा पद्धतीने दिसेल. ओके. यामध्ये जर आपण बघितलं सीईटी रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसत आहे बघा पी-जी, महाराष्ट्र एम-बी-ए दिसत आहे, महाराष्ट्र एम-सेट दिसत आहे, एम-सी-ए दिसत आहे. त्याच्याच खालती जर आपण आलो तर इथे महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर सीईटी 2026 हे आता आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू करायची आहे. हे ऑलरेडी एल-एल-बी 3 इयरची स्टुडंटला सांगितलेलंच आहे. 5 इयरचं आता आपण यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली अशा पद्धतीची विंडो तुमच्यापर्यंत ओपन होणार आहे. ही जी डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करा.
तो ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल. ते डाउनलोड झाल्याच्या नंतर ही जी इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे, ती एकदा तुम्ही बघा. इम्पोर्टंट हीच आहे, की ओपन एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, ओ-एम-एस विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किमान 45% असेल तुम्हाला म्हणजे एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय या तिघींचा तुम्हाला टोटल मारायचे आहे. त्याचे 45% जर येत असेल, देन यू कॅन एलिजिबल फॉर सी सेम कॅटेगरीमध्ये व्ही-जे-एन-टी, एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी यांना 42% आहे आणि एस-सी, एस-टी विद्यार्थ्यांसाठी 40% गुण असेल, तर यू कॅन एलिजिबल फॉर सी-ई-टी एक्झामिनेशन. ओके. सो हे सर्व नोटिफिकेशन तुम्ही रीडिंग केल्याच्या नंतर आय हॅव डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउचर जसं की आपण डाउनलोड केलेलं आहे. यामध्ये लिहिलंय फीज खूप विद्यार्थ्यांना डाउट्स होता, की महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स 2026 फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट अँड आउटसाइड महाराष्ट्र स्टेट 1300 अमाउंट आहे आणि अदर कॅटेगरी असतील बॅकवर्ड कास्टमध्ये त्यांना 1000 आहे आणि ऑर्फन आणि ट्रान्सजेंडर असतील त्यांना 1000 फीज आहे. म्हणजे नॉर्मली 1300 फीज ही नॉर्मली आहे. ओके. त्यानंतर मग 1000 कॅटेगरी वाईज तुमच्या ज्या केल्याच्या नंतर आपल्याला अशी विंडो ओपन दिसते. इथे बघा महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी 2026 यामध्ये लिहिलेलं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन पहिलं विचारलंय. ॲड्रेस फिलअप करायचा आहे. डोमिसाईल कॅटेगरी म्हणजे तुमची डोमिसाईल महाराष्ट्रामध्ये तुमची डोमिसाईल येते का? किंवा कॅटेगरी कोणती आहे? क्वालिफिकेशन डिटेल्स आणि एक्झामिनेशन डिटेल्स या सर्व इन्फॉर्मेशन आणि इथे तुमचं नाव वगैरे असेल. ओके. आता हे स्टेप बाय स्टेप पूर्ण स्टेप ॲक्शन कशा पद्धतीने फिल करायचं आहे, तेच तुम्हाला यामध्ये सांगत आहे. तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करता पार्ट 1 मध्ये तेव्हा तुम्ही ऑलरेडी इन्फॉर्मेशन फिलअप करतात. ते ॲज इट इज तुम्हाला इथे दिसून येते. इथे तुमचं नाव येतं. इथे पूर्ण नाव तुमचं येतं. ओके. पर आयडी जो 13 किंवा 14 नंबरचा आहे तो तुम्हाला इथे दिसतो. तुमचा जो आधार नंबर आहे तो सुद्धा यामध्ये दिसतो. डेट ऑफ बर्थ दिसते, ईमेल आयडी यामध्ये दिसतो, फोन नंबर, फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, कुठून आहात तुम्ही, रिजन विच यू बिलॉन्ग टू अर्बन, रिलिजन, मदर टंग कोणती आहे तुमची, नॅशनॅलिटी इंडियन हे तर कंपल्सरी राहणार आहे तेच. या सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपरली चेक करायचे आहेत. ते सर्व प्रॉपर चेक झाल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये बघायचं आहे, की तुमची ॲन्युअल इन्कम जी तुम्ही टाकणार आहात ती प्रॉपर आहे का एकदा बघायची आहे. मॅरिटल स्टेटस जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. मॅरिड किंवा अनमॅरिड असेल ते टाकायचं आहे. ते सर्व पर्सनल डिटेल इन्फॉर्मेशन फिलअप झाल्याच्या नंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला ॲड्रेस या बटनवरती आपण येतो. त्यामध्ये तुमचं जे ॲड्रेस असेल, ते ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. इथे स्टार बटन केलेलं आहे बघा आणि ते स्टार केलेलं आहे. हे 2 इम्पोर्टंट आहेत. इथे तुमचा ॲड्रेस बसत असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर ॲड्रेस लाईन नंबर 3 तुम्ही यामध्ये यूज करू शकता. पिनकोड जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. स्टेट महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टाका. डिस्ट्रिक्ट जो काही आहे तो तुमचा टाका. तर मी डिस्ट्रिक्ट ठाण्यामध्ये आहे, तो ठाण्याचा टाकलेला आहे आणि कल्याणमध्ये राहतो तर कल्याणचा इथे टाकलेला आहे. तालुका, विलेज जे काही आहे कल्याण जे असेल ते टाका. अल्टरनेट मोबाईल नंबर यामध्ये फर्स्ट टाईम विचारलेला आहे सी-ई-टीने. सो जो नंबर ॲक्चुअल असेल त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर कुणाचाही तुम्ही यामध्ये देऊ शकता आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जर तुमचा असेल, तर इथे टिक करायचं आहे फक्त तुम्हाला. जर हा ॲड्रेस नसेल, समजा तुम्ही दुसरीकडे राहत असाल, तर मग तुम्ही याच्यामध्ये करस्पॉन्डंट जो ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये जिथे तुम्ही राहता, तो तुमचा ॲड्रेस टाकू शकता. ओके. मी सध्या एकाच ॲड्रेसवर राहत आहे म्हणून मी इथे क्लिक केलेलं आहे. ओके. मग इथे ॲड्रेस वगैरे फिलअप केल्याच्या नंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. ते डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स हे तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्ही जर डिसॅबिलिटी नसाल, अपंग नसाल तर नो करा इथे. मी नो केलेला आहे. आर यू ऑर्फन अनाथ नसाल तर नो करा. जर असाल तर येस करा. ओके. आता सध्या मी नाही आहे, तिथं नो केलेलं आहे. कॅटेगरी इन्फॉर्मेशन डोमिसाईल स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे असाल तर येस करा. मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. मग जात तुमची कोणती आहे, कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ओपन असेल तर ओपन करा. कॅटेगरी असेल तर समजा कॅटेगरीला सिलेक्ट केलं, तर कॅटेगरीचं मग सब कास्ट तुम्हाला विचारली जाते इथे. ओके. ओ-बी-सी असाल तर आणि डू यू प्रोसेस तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहेत का? अवेलेबल असेल तर अवेलेबल करा. अप्लाय केले, बट अजून रिसीव्ह नाही झालं, ते सिलेक्ट करा. अजून अप्लाय केलं नसेल, तर नॉट अप्लायला क्लिक करायचं आहे, जे कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांना. आता मी यामध्ये कॅटेगरीमध्ये नाहीये, सो मी ओपनमध्ये आहे, तर ओपन सिलेक्ट केलं. एंटर जे फर्स्ट नेम जे आहे तुमची कास्ट ती तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. ओके. डू यू वॉन्ट अप्लाय फॉर इकॉनॉमिक वीकर सेक्शन? तर इकॉनॉमिक वीकर सेक्शनमध्ये मी अप्लाय नाही करणार आहे, तर नो करेल. तुम्ही जर अप्लाय करत असाल तर येस करा. येस जर केलं,
तर इथे तुम्हाला बघा EWS सर्टिफिकेट, एलिजिबल सर्टिफिकेट, इकॉनॉमिक सेक्शन. जर सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असेल तर अवेलेबल लिहा. अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसीव्ड. तुमच्याकडे ऑलरेडी असेल सर्टिफिकेट, अवेलेबल लिहा आणि नसेल तर नॉट अवेलेबल. पण याच्यामध्ये एक इम्पोर्टंट आहे. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट ही महाराष्ट्राची सर्टिफिकेट असली पाहिजे, स्टेटची चालणार नाही. ओके. ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्मॅट डाउनलोड करायचा आहे, तर यासाठी हा फॉर्मॅट जो आहे, तो तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. ओके. ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट आहे, तेच विद्यार्थी एलिजिबल आहेत ई-डब्ल्यू-एस ॲडमिशनसाठी. जर त्यांच्याकडे स्टेटचं नसेल आणि सेंट्रलचं असेल, तर ते चालणार नाही. ओके. सध्या माझ्याकडे हे सर्टिफिकेट नाही करत आहे मी, तिथं नो केलेलं आहे. मायनॉरिटी जर बिलॉन्ग असेल कोणत्या कॅटेगरीमधून, तरी ते सिलेक्ट करू शकता. पहिलं तुम्ही नो केलेला आहात म्हणून इथे फ्रीज दाखवते. ही इन्फॉर्मेशन झाल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स आता यामध्ये ओपन होईल. जसं की एस-एस-सीची इन्फॉर्मेशन आणि एच-एस-सी इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. आता जे विद्यार्थी एस-एस-सीमध्ये असतील आणि आता एच-एस-सीची एक्झाम देत असतील, ते विद्यार्थी यामध्ये अपीअर म्हणून करू शकतात. ओके. ज्या विद्यार्थ्यांची एच-एस-सी झालं असेल, त्या विद्यार्थी डायरेक्टली पास म्हणून दाखवू शकतात. कशा पद्धतीने तर एस-एस-सी इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्ही पहिलीच इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, मी टाकलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एस-एस-सी दिसत आहे. आता आपल्याला एच-एस-सी इन्फॉर्मेशन टाकायची आहे. आता आर यू अपिअरिंग फॉर 12th क्लास? जर अपिअर असाल, तर इथे येस करा. कधी तुमचं आता माझं झालेलं आहे एच-एस-सी म्हणून मी 2009 टाकलेलं आहे. आता डिप्लोमा कशामधून झालेला आहे? आर्ट्समध्ये झालंय, कॉमर्समधून, सायन्समधून डिप्लोमा हे तुम्हाला मेन्शन यामध्ये करायचं. समजा माझा कॉमर्समधून झालेला आहे एच-एस-सी तर ते मेन्शन केलं. त्यानंतर एच-एस-सी जो सीट नंबर आहे तो काय आहे? तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. समजा मी एक एक्झाम्पल म्हणून एक सीट नंबर देतो आणि तो सीट नंबर आहे समजा एक एक्झाम्पल म्हणून टाकलेला आहे. ओके. फर्स्ट क्लास भेटलेला आहे, डिस्टिंक्शन भेटलेलं आहे, काय भेटलेलं आहे ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. ओके. महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे, सिलेक्ट एच-एस-सी. सो याच्यामध्ये ऑलरेडी सिलेक्ट आहे. तर याच्यामध्ये दुसरं काही चेंजेस करायची गरज नाहीये. ओके. सो याच्यामध्ये बघा ऑलरेडी पर्सेंटेज फॉर्ममध्ये आहे एच-एस-सी तर पर्सेंटेज सिलेक्ट केलेलं आहे मी. 500 आउट ऑफ म्हणजे 650 जे काही आउट ऑफ आहे, त्यापैकी 500 वगैरे गुण भेटलेले आहेत. हे आपण यामध्ये टाकलं आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली त्याने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्ही जर पहिलं जर फिल केलं असेल, तर तुम्हाला हे फिल करून आलेलं असेल. नसेल, तुम्हाला परत फिल करायचं आहे बस. यामध्ये पण आहे की 45% पाहिजे तुम्हाला 12thमध्ये. ओके. सो याच्यामध्ये जे दिलेलं आहे तेच पर्सेंटेज तुम्हाला लागणार आहेत. सो हे सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली आय हॅव अंडरस्टूड एलिजिबल क्रायटेरिया. ओके. सो यामध्ये आता सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ते क्लिक केल्याच्या नंतर अकॅडमिक जे असेल ते पूर्ण फिलअप होईल आणि नंतर मग तुम्हाला येईल की सिलेक्ट लँग्वेज. आता क्वेशन पेपर 2 लँग्वेजमध्ये असेल, एक इंग्लिश, एक मराठी. तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी समजा इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे, तर मी इंग्लिश सिलेक्ट केले. काही विद्यार्थी मराठीमध्ये असेल, तर मराठी सिलेक्ट करतील. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही करू शकता. एक्झाम सेंटर महाराष्ट्राचीच आहेत. सो याच्यामध्ये पहिला जो सेंटर आता मला स्वतःला घ्यायचा आहे. मी जिथे राहतो तो सेंटर पहिला घेईन. ठाणे घेतलं. सेकंड सेंटर आता मला द्यायचं आहे, तर मुंबई मला जवळ आहे, तर मुंबई सिटी घेतलं. मला अजून जवळ कोणतं सेंटर आहे, तर मुंबई सबर्बन आहे, म्हणजे नवी मुंबई लाइक ते मला जवळ आहे. आता मग नंतरला जो येऊ शकतो, तो मी समजा मला जवळ कोणता आहे, तर मी पुणे एक जवळ आहे, पुण्याचं टाकतो. असे 4 सेंटर स्टार केलेले आहेत, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ते द्यायचेच आहेत. ओके. काही विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट घ्यायची असेल, तर इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि मॉक टेस्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. बट एवढी इन्फॉर्मेशन टाकल्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिटेल्स आपण सर्व टाकलेले आहेत. त्यानंतर मग तुम्हाला नॉर्मली फॉर्म हा डाउनलोड होण्यासाठी प्रिंट प्रिव्ह्यूसाठी येईल. प्रिंट घ्यायची आहे तुम्हाला. तो तुमच्याकडे ठेवायचा आहे हा फॉर्म. हा फॉर्म ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशनला तुम्हाला लागणार आहे. ओके. सो हा जो फॉर्म आहे, हा प्रॉपरली एकदा चेक करायचा, बरोबर फिलअप केलेला आहे का? नाव वगैरे सर्व गोष्टी, ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी प्रॉपरली चेक करायच्या आहे. सिग्नेचर चेक करायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे ते प्रॉपरली चेक करायचं आहे. ओके. आता फोटो आणि जे काही सिग्नेचर आहे ते ऑलरेडी मी अपलोड केलेलं होतं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये फोटो आणि अपलोड हे कशा पद्धतीने दिसेल
हे सुद्धा सांगत आहे मी. ओके. सो हा जो फॉर्म आहे, हा अशा पद्धतीने दिसतो. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, आपण सिटी पण सिलेक्ट केलेलं आहे, ते पण तुम्हाला यामध्ये दिसत आहे. इथे आय हॅव कन्फर्म, रीड, अंडरस्टूड, अप्लिकंट हे दिसत आहे तुम्हाला. इथे सिग्नेचर तुमची दिसत आहे. तर या कंटिन्यू बटनवरती तुम्हाला फक्त सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला यामध्ये विचारलं प्लीज चेक डिटेल्स ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली. अगोदर तुम्ही प्रॉपरली फॉर्म हा चेक केलेला आहे. ओके. एल-एल-बी 5 इयरचा प्रॉपरली तुम्ही फॉर्म चेक केलेला जे तुम्ही फिलअप केलेलं आहे आणि आफ्टर मेकिंग पेमेंट म्हणजे तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट झाल्याच्या नंतर कोणतेही चेंजेस त्यामध्ये होणार नाहीयेत. सो हे स्वतः परत एकदा विचारेल, "आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड विथ पेमेंट?" तर इथे मी येस करत आहे. येस केल्याच्या नंतर आता इथे किती आहे? जे ओपनमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना इथे 1300 अमाउंट दिलेली आहे. तर यामध्ये 1300 आहे. टोटल ॲप्लिकेशन फीज रिक्वायर्ड इथे सिलेक्ट करत आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या पद्धतीची विंडो येईल आणि तुम्हाला यामध्ये मग जे ओपनमध्ये असतील त्यांचे 1300 फीज हे तुम्ही पे करायचं आहे. आणि फोटो वगैरे ऑलरेडी मी अपलोड केलेलं होतं म्हणून तो क्रायटेरिया त्यामध्ये दिसला नाहीये. पण तुम्ही जेव्हा कराल, तेव्हा तुम्हाला फोटो प्रॉपरली अपलोड करायचा आहे. सिग्नेचर प्रॉपरली अपलोड करायचं आहे. ज्या केबीमध्ये आहे, त्यामध्येच तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. कशा पद्धतीने करायचं एकदा तुम्हाला विंडो तुम्हाला मी दाखवतो. पण पेमेंटसाठी तुम्ही एवढं पेमेंट कंटिन्यू केलं, पेमेंट केलं, तर तुम्हाला डायरेक्टली रिसिप्ट वगैरे तुमच्याकडे डाउनलोड होऊन जाईल. ओके. तर तुम्हाला नॉर्मली अपलोड करायचं आहे. ओके. सो त्यामध्ये नॉर्मल केबी जो दिला असेल त्या पद्धतीने त्यावरती क्लिक करा त्या सेशनवरती आणि फोटो आणि सिग्नेचर प्रॉपरली अपलोड करून टाका. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. ओके. थँक यू सो मच.